यांचा मी मनपूर्वक स्वागत करतोय. వేదికను అలంకరించిన పెద్దలకు, ఇక్కడికి విచ్చేసిన ప్రతి ఒక్కరికి పేరు పేరున నమస్కారం. అనంతమైన ఈ సృష్టిలో కనిపించని దేవతలు ఒకరైతే అందరికీ సేవ చేస్తూ మనకు కనిపించే దేవతలు ఈ మన డాక్టర్లు మరియు సమాజ సేవకులు. వారిని సన్మానించే భాగ్యం ఈరోజు మనకు కలిగింది. స్వరాంజలి తెలుగు ఛానల్ మరియు శ్రీ మార్కండే సోషల్ ఫౌండేషన్ వీరి సంయుక్తంలో ఈరోజు కోవిడ్ యోధ అనే పురస్కారంతో మనం వారిని గౌరవించుకుంటున్నాం. మరోసారి వేదికను అలంకరించిన పెద్దలకు, పురస్కార గ్రహీతలకు, విచ్చేసిన అందరికీ పేరు పేరున ఇదే ఘన స్వాగతం, శుభ స్వాగతం, ఘన స్వాగతం. ఇక ముందు సూత్రాలు స్వరాంజలి ప్రతినిధి అయిన రమేష్ పర్షే వీరి వద్దకు ఇస్తున్నాను. धन्यवाद मॅडम. अंदरिकी नमस्कार. सर्वांना नमस्कार. भूक लागून जेवणे म्हणजे प्रकृती, भूक लागून जेवणे म्हणजे प्रकृती, भूक न लागता जेवणे म्हणजे विकृती, आणि भूक लागूनही स्वतःची रात्री बघा दुसऱ्या देणे हीच आपली भारतीय संस्कृती, हीच आपली भारतीय संस्कृती. अशी आपली पवित्र भारतीय संस्कृती जपत श्री मार्कंडे सोशल फाउंडेशन या संस्थेमार्फत दरवर्षी अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात, अनेक नवनवीन सामाजिक उपक्रम राबवले जातात. तर मार्कंडे सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून अनेक सामाजिक उपक्रम सातत्याने राबवले जातात. त्यापैकी पद्मकन्या पुरस्कार, रक्तदान शिबिर, अन्नदान शिबिर असे अनेक सामाजिक उपक्रम सातत्याने दरवर्षी राबवले जातात. आपण समाजाला काहीतरी देणे करतो त्याचाच एक भाग म्हणून मार्कंडे सोशल फाउंडेशन आणि स्वरांजली चॅनल प्रस्तुत यांच्या संयुक्त विद्यमाने आज कोविड योद्धा पुरस्कार हा सामाजिक उपक्रम राबवण्यात आलेले आहे. तरी मी स्वरांजली चॅनलचे मॅनेजिंग डायरेक्टर श्री दयानंद मामदार सर यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचं आदरणीय व्यासपीठावरील मान्यवर, तसेच आज ज्या मान्यवरांनी आपल्या जीवाची पर्वा न करता कोरोना महामारी युद्धामध्ये स्वतःचे कुटुंब, स्वतःचे जीव डोक्यात घालून समाजासाठी कार्य केले असे आजचे सत्कारमूर्ती आणि माझे बंधू भगिनी. स्वरांजली चॅनल गेल्या 7 वर्षापासून पत्रकारितेसोबत मार्कंडे सोशल फाउंडेशनला सोबत घेऊन महिलांसाठी संक्रांती समारोह, त्याचप्रमाणे पाककला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा अशा विविध स्पर्धेच्या माध्यमातून महिला वर्गासाठी विविध उपक्रम, त्यानंतर दिवाळीमध्ये पहाट गाणे, त्याचप्रमाणे समाजात उल्लेखनीय काम केलेल्या मान्यवरांसाठी समाज गौरव पुरस्कार, विविध क्षेत्रात विविध कामगिरी केलेल्या विविध मान्यवरांसाठी स्वरांजली पुरस्कार, त्यानंतर योगासाठी MPL स्पर्धा दरवर्षी 10 दिवस लाईव्ह दाखवल्या जाते चॅनलवरती. त्याचप्रमाणे आदर्श विद्यार्थी पुरस्कार आणि आदर्श विद्यार्थी पुरस्कारासोबतच ज्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक गरज आहे अशांना शैक्षणिक त्यांच्या शिक्षणासाठी मदत पण केली जाते. त्याचबरोबर तर सध्या कोरोना महामारीने संपूर्ण जगाला हाहाकार माजवले आहे. प्रत्येकाने आपले जीव वाचवण्यासाठी आपापल्या घरामध्ये बसून आहे. अशा कठीण परिस्थितीमध्ये आपल्या जीवाची पर्वा न करता पोलीस अधिकारी, डॉक्टर, मान्यवर, समाजसेवक यांनी अहोरात्र समाजासाठी सेवा करत आहेत. अशा कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी, वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर डॉक्टर, समाजसेवक यांचा मनोबल वाढवण्यासाठी स्वरांजली परिवार आणि श्री मार्कंडे सोशल फाउंडेशनच्या वतीने आज एक छोटासा सत्कार कार्यक्रम ठेवलेला आहे. या कार्यक्रमासाठी सगळ्यांचं पुन्हा एकदा मी स्वागत करून येत असतो. सूर्य बोलत नाही, त्याचा प्रकाशच त्याचा परिचय देतो. अगदी त्याचप्रमाणे नेहमी उत्तम कार्य करा, लोकच तुमचा परिचय देतील. असेच नेहमी उत्तम कार्य करणारे आजचे आपले प्रमुख अतिथी डॉक्टर माणिक गुरव सर, चेअरमन मार्कंडे सरकारी रुग्णालय सोलापूर, श्री रघुराम कंदविटला साहेब उद्योजक, श्री सूर्यकांत पाटील सर वरिष्ठ पोलीस निरीक्षक MIDC पोलीस ठाणे, तसेच श्री JN मोगल सर वरिष्ठ पोलीस निरीक्षक जनरल पोलीस ठाणे, तसेच श्री सुरेश शांती मालक उद्योजक यांनी आजच्या कार्यक्रमाचं प्रमुख अतिथी स्थान स्वीकारावं अशी मी त्यांना विनंती करतो. आणि अतिथींना मी विनंती करतो की त्यांनी मार्कंडे प्रतिमेचं पूजन करावं.
BR चे संचालक कैलासवासी राजेश माखीजे सर यांचं अपघाती निधन झालेलं आहे. तरी त्यांना श्रद्धांजली म्हणून सर्वांनी 2 मिनिटं स्तब्ध करावं अशी मी सर्वांना विनंती करतो. सूर्यकांत पाटील सर वरिष्ठ पोलीस निरीक्षक MIDC पोलीस ठाणे यांचाही सत्कार दानन मामदार सर तसेच गौरीशंकर मोंडा सर यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. श्री सूर्यकांत पाटील सर वरिष्ठ पोलीस निरीक्षक MIDC पोलीस ठाणे यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद सर. उद्योजक श्री सुरेश हत्तीमालक यांचाही सत्कार गौरीशंकर कोंडा साहेबांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. अधिकारी डॉक्टर योगेश पल्लले सर यांचाही सत्कार दानन मांडल सर तसेच गौरीशंकर कोंडा साहेबांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. महाभारतामध्ये भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला एका श्लोकाच्या माध्यमातून खूप छान संदेश दिलेला आहे. तो श्लोक म्हणजेच कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन, कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन, मा कर्मफले हेतुर्भुर्माते संगस्तो कर्मणी. या श्लोकचा अर्थ असाच आहे की जीवनामध्ये नेहमी चांगले कर्म करत राहा, फळाची आशा बाळगू नका. जर तुम्ही चांगले कर्म कराल तर चांगले फळ मिळेल आणि वाईट कर्म कराल तर वाईट फळ मिळेल. कारण नीतीचा नियमच आहे की जैसी करणी वैसी भरणी. सांगण्याचं तात्पर्य एकच आहे. आजच्या या कोविड सारख्या महाभयंकर संकटामध्ये आज अनेक लोकांनी सामाजिक आज अनेक लोकांनी योगदान दिलेलं आहे. त्यांचा आजच्या श्री मार्कंडेय सोशल फाउंडेशन तसेच स्वरांजली चॅनलच्या संयुक्त विद्यमाने कोविड योद्धा पुरस्कार म्हणून त्यांचा आम्ही सन्मान करणार आहोत. सर्वप्रथम कोविड योद्धा पुरस्काराचे मानकरी सर्वप्रथम डॉक्टर रवींद्र मुंडेली सर, फिजिशियन, मार्कंडेय सहकारी. मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी शाल, बुके व सन्मानपत्र देऊन डॉक्टर रवींद्र मुंडेली सर यांचा सत्कार करावा. सर्व प्रमुख अतिथींना विनंती करतो की सर्वांनी मिळून डॉक्टर रवींद्र मुंडेली सर यांना कोविड योद्धा पुरस्कार म्हणून सन्मानित करावं. फिजिशियन, मार्कंडेय सहकारी रुग्णालय सोलापूर डॉक्टर श्रीकांत माकम सर यांचाही सत्कार सर्व मान्यवरांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. डॉक्टर श्रीकांत माकम सर. या चित्रपटामध्ये त्यांनी प्रमुख भूमिका केली आहे. डॉक्टर विशाल गोरे सर यांचाही सत्कार मान्यवरांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. श्री बाबा मिस्त्री साहेब नगरसेवक व समाजसेवक साहेब यांचाही सत्कार मान्यवरांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. श्री बाबा मिस्त्री साहेब यांचाही सत्कार करावा. धन्यवाद. मार्कंडेय सोलापूर सहकारी मार्कंडेय रुग्णालय श्री अमृत दत्त चिन्नी साहेब यांचाही सत्कार मान्यवरांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. कोविड योद्धा पुरस्कार वरिष्ठ पोलीस निरीक्षक MIDC पोलीस ठाणे श्री सूर्यकांत पाटील सर यांचाही सत्कार मान्यवरांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. श्री सूर्यकांत पाटील सर. धन्यवाद सर. त्यानंतर पुढील सत्कार मंत्री श्री योगेश पल्लेले डॉक्टर योगेश पल्लेले सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. श्री JN मोगल सर वरिष्ठ पोलीस निरीक्षक जेल रोड पोलीस ठाणे. धन्यवाद सर. यानंतर मार्कंडेय सहकारी रुग्णालयाचे चेअरमन डॉक्टर मानिक गुरम सर, चेअरमन मार्कंडेय सहकारी रुग्णालय सोलापूर. आजच्या कार्यक्रमात कोविड योद्धा पुरस्कारामध्ये मनोगत व्यक्त करण्यासाठी मी डॉक्टर असलेकर सरांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. आजच्या कार्यक्रमासाठी जमलेले सर्व मान्यवर जो पण काय तुम्ही सत्कार केला आहे सगळ्यांचा त्याच्याविषयी
अंजली चॅनल आणि श्री मार्केंडे सोशल फाउंडेशनचा मी आभारी आहे. आणि बाकी जेवढे पण काही सत्कार होते आहेत त्यांच्याकडून मी त्याचा आभार मानतो. कोविडच्या महामारीमध्ये आपण सगळेजणच काम करतोय. फक्त लोकांनी जागरूक राहावं लागेल आणि पुढे जो काही लॉकडाऊन येऊ लागला आहे 10 दिवसाचा, तर आपल्याला हा रोगराई जर आपल्याला संपवायची असेल किंवा कमी करायची असेल तर लॉकडाऊनचं पालन फार कडक करावं लागणार आहे. तर लॉकडाऊनच जर काही पाळत नसाल तर लॉकडाऊन करून काही फायदाच नाही, उलट त्याचा त्रासच होणार आहे. आता मागच्या अनुभवातून मी एवढंच सांगू शकतो का इन्स्पेक्टर सर आहे तिथे, लॉकडाऊन जर झाला तर मोस्टली पेशंटला यायला प्रॉब्लेम होतो. ट्रान्सपोर्टचं तुम्ही काहीतरी बघायला पाहिजे. पेशंट लेट स्टेजमध्ये आला तर आम्ही काही करू शकत नाही. अर्ली स्टेजमध्ये आला तर पेशंटला आपण लवकरात लवकर स्क्रीनिंग होणं गरजेचं आहे आणि पेशंटला लवकरात लवकर सिम्पटम्स आले की लवकरात लवकर हॉस्पिटलला दाखल करायचं. लेट स्टेजमध्ये आलं तर नॉन त्यात डोळी तर आपल्याला जर सोलापूरचं डेथ रेट कमी करायचं असेल तर अर्ली स्क्रीनिंग, अर्ली सिम्पटम, अर्ली हॉस्पिटलायझेशन एवढा आपण एक मंत्र देऊया आणि कार्यक्रम संपूर्ण झाला असं जय. डॉक्टर रवींद्र गुंडेली सर यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. कोरोना महामारीबद्दल तर बरीच माहिती आपण सगळ्यांनी घेतलेलीच आहे आणि आता आपण सगळ्यांनी सांगितलेलीच आहे. एक फक्त छोटासा माझा अनुभव जो पेशंटचा आहे कालच 2 मिनिटं सांगतो त्याच्यामुळे सिरियसनेस काय किती आहे. काल एक पेशंट आम्ही डिस्चार्ज केला, आज घरी पोहोचला, त्याच्या घरातले 4 लोक ॲडमिट होते. मग त्यातले 3 बरे झाले, 2 क्वारंटाईनमध्ये होते. मग बरं झालेलं पेशंट आज सकाळी घरी पोहोचला, त्याची मिसेस आयसीयूमध्ये होती, ती एक्सपायर झाली 8 दिवसापूर्वी. मुलं क्वारंटाईनमध्ये होते, ते पोहोचले आज सकाळी. अजून नवऱ्याला माहीत नाही की त्याची मिसेस एक्सपायर झालेली आहे, मुलांना माहीत नाही की त्यांची आई एक्सपायर झालेली आहे. शेवटचं अंत्यदर्शनी घेता आलं नाही कारण ते आपलं प्रोटोकॉल स्ट्रिक्ट आहेत, डेड बॉडी दाखवली गेलेली आहे. मग सकाळी माझ्या मित्राचा फोन आला होता की हा प्रॉब्लेम कसं सॉल्व्ह करू. सकाळी 8:30लाच फोन आला होता की मुलं आलेत, नवरा आला, मुलांना माहीत नाही की त्यांची आई एक्सपायर झाली, नवऱ्याला माहीत नाही की त्याची मिसेस एक्सपायर झाली. का उत्तर देऊ मलाही कळलं. मी एवढंच म्हटलं की मुलांना आजीच्या घरी पाठव, सगळे घरातल्या मोठ्या लोकांना बोलव, त्याच्याभोवती कसं मानसिक आजार द्या, समजावून सांगा. इतकी वाईट परिस्थिती आहे, इतकी गंभीर परिस्थिती आहे, तरी आपले लोक अजूनही सिरियसली घेत नाही. असे कितीतरी पेशंट ॲडमिट आहेत. आता राऊंडला गेलो की डबा द्यायला कोण नाही, कारण एक पॉझिटिव्ह आलं की बाकी सगळे क्वारंटाईनमध्ये आहेत. डबा द्यायला कोण नाही, त्यांच्याशी बोलायला कोण नाही, औषधं आणायला कोण नाही. इतर वेळा चेअरमन सरांनी कॉपरेट करून जेवण दिलंय, गोळ्याची पोस्ट पेशंटपर्यंत पोहोचवली. चेअरमन मॅनेजमेंट त्यांनी केलेलं आहे पेशंटला त्रास होऊ नये म्हणून. अगदी जेवण नाही आलं, जेवण मेडिसिन मेडिसिन कोणी आणून द्यायला, बिलाचा आणि पैशाचा विचार न करताही दिलेली आहे. तरी आपले लोक अजूनही सिरियसली घेत नाही, तेवढी गंभीर परिस्थिती सोलापूरची असूनही. ती घटना सांगायचा माझा उद्देश एवढाच होता की याच्या पुढे तरी आपण अजून सिरियसली व्हावं. मॅनेजमेंट जसं आहेच, डॉक्टर्स प्रयत्न करतात आणि तुमचाही रोल इन्स्पेक्टर सरांची फार महत्त्वाचा रोल आहे पुढं लोकांना कसं मॅनेज करायचं. एवढे बोलून मी धन्यवाद सर. यानंतर डॉक्टर विशाल गोरे सर यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. डॉक्टर विशाल गोरे सर, फिजिशियन. आयुष्य हे साधं समरांगण नाही. आजच्या कोविड परिस्थितीत तर हेच म्हणाले नाही. आयुष्य हे साधं समरांगण नाही. इथं फक्त शत्रूशीच लढून भागत नाही, प्रसंगी स्वतःवरही हत्यार उचलावं लागतं आणि स्वतःशीच लढून स्वतःला हरवावं लागतं. आज कोविड ICU मध्ये किंवा कोविडच्या या क्षेत्रात काम करताना हा अनुभव रोज येतो. मी जे म्हटलं की स्वतःशीच लढून स्वतःला हरवावं लागतंय, कारण रोज आतमध्ये येताना असंख्य विचार डोक्यामध्ये आहेत. ICU मध्ये गेल्यानंतर, ICU मध्ये जाताना, ICU मध्ये गाडीतून उतरल्यानंतर हॉस्पिटलपर्यंत पोहोचेपर्यंत या तिन्ही ज्या मेंदूमध्ये येऊन जाणाऱ्या विचारांच्या छटा आहेत त्या अत्यंत गंभीर स्वरूपाच्या आहेत. घरून निघताना जी काही परिस्थिती असते, घरच्यांच्या चेहऱ्यावरचा जो हावभाव असतो की म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी शब्दांमध्ये वर्णन करता येण्यासारख्या नाही. ही परिस्थिती सगळ्यांसाठीच नवीन आहे. आपण याच्या आधी अशी परिस्थिती, अशी महामारी मागच्या 50-60 वर्षांमध्ये 100 वर्षात म्हणायला हरकत नाही अनुभवलेली नाहीये. पण याचं गांभीर्य, जसं आता गुंडेली सरांनी सांगितलं, असलेकर सरांनी सांगितलं, याचं गांभीर्य सगळ्यांनी ओळखणं गरजेचं आहे. सध्या आपण कम्युनिटी, किती जरी सरकारने नाही म्हणलं, हो म्हणलं, तरी आपण कम्युनिटी स्प्रेडच्या स्टेजमध्ये आहोत.
आपल्याकडे कम्युनिटीमध्ये हा आजार स्प्रेड झालेला आहे. रोज येणारा पेशंट, त्यातले काही लोक सांगतात की सर माझे 3 महिने झालं घराच्या बाहेरच नाही निघली, मला आजार झाला कसा. घरातला एक जरी व्यक्ती बाहेर जाऊन कुणाच्या कॉन्टॅक्टमध्ये येत असेल तर तो आपल्या घरच्यांना तो आजार देऊ शकतो. तुमची इम्युनिटी चांगली असेल कदाचित, त्याच्यामुळे तुम्हाला त्याचा त्रास नाही झाला, पण तुम्ही जो काही व्हायरस घरी घेऊन आले तुमच्या अंगावर, तुम्ही आणलेल्या वस्तूंवर, किंवा तुम्ही विनाकारण फेरफटका मारायला गेले आणि तुम्ही व्हायरस घरी घेऊन आले, त्याचा त्रास हा तुमच्या घरातल्या व्यक्तींना तर होतोच आहे, पण समाजालाही होतोय, हॉस्पिटललाही होतोय, डॉक्टरलाही होतोय. त्यामुळे प्रत्येक गोष्टीची जाणीव ठेवून आपण वागणं इथून पुढे फार गरजेचं आहे. आता सरकारी प्रशासन, गव्हर्नमेंट प्रशासन, हॉस्पिटल प्रशासन यांच्या हातामध्ये ह्या बाहेरचा आजार म्हणजे सोसायटीमध्ये पसरणारा आजार थांबवणं शक्य नाही. त्यांच्या हातामध्ये ते नाहीये. हॉस्पिटलमध्ये आलेल्या पेशंटला चांगली सेवा देऊन कसं त्याला त्यातनं बाहेर काढता येईल याचा प्रयत्न करणं आमच्या हातामध्ये आहे. जसं आता डोंडेले सरांनी सांगितलं की चेअरमन सर स्वतः खाली उतरून सगळ्या गोष्टी करतायत. म्हणजे मला माहिती आहे की 3 दिवसापूर्वी सरांची तब्येत बरी नव्हती, सरांना चक्कर येत होती, पण असं असताना पण सरांनी त्यानंतर सुद्धा 4 तास ऑफिसमध्ये बसून सगळी कामं संपूनच ते घरी गेली. एवढं सगळं असताना आणि इथं असणार आहे म्हणजे आता इथं आम्ही ट्रीट करणारे सगळे डॉक्टर्स किंवा सध्याला तिथं काम करणारे डॉक्टर स्टाफ यांच्यातला प्रत्येकाला त्यांच्या घरामध्ये किंवा त्यांना आजार होऊन त्यांच्यासोबत झालेले जे काही अनुभव आहेत ते फार वाईट आहेत. आज माकम सर पण आपल्यासोबत आहेत, त्यांचाही अनुभव आपल्या सगळ्यांना माहिती आहे. हा आजार कुणालाही सोडत नाही. जसं आता त्यांनी महाभारतातले ते ओवी सांगितले की चांगलं काम करा, कर्म करा, त्याचं फळ चांगलं मिळेल. पण कोविडमध्ये असं होत नाहीये. कोविडमध्ये नाही, कोविड महाभारताला पण ऐकत नाहीये हे लोकांनी समजून घेतलं पाहिजे. काम करणारा डॉक्टर, काम करणारा स्टाफ यांना हा आजार त्रास देतोय, यांच्या घरच्यांनाही हा आजार त्रास देतोय. त्याच्यामुळे सगळ्यांनीच काळजीपूर्वक वागणं गरजेचं आहे. सर्वांनी एकमेकाची काळजी घेणं गरजेचं आहे. ज्यावेळी एखादा व्यक्ती आजारी पडतोय त्यावेळेला त्याला कुठल्या प्रकारे मदत करता येईल याचा विचार करायला पाहिजे. आता इथे बाबा मिस्त्री साहेब आहेत, त्यांचा फोन मला बऱ्याच वेळेला बऱ्याच पेशंटसाठी होतो. ते हॉस्पिटलमध्ये येऊन नाही मदत करू शकत, पण त्यांच्या लेवलवर जेवढं करता येईल तेवढं त्या पेशंटसाठी ते मदत करतायत. हा पण विचार सगळ्यांनी करून असं काम करण्याचा सुद्धा प्रयत्न केला पाहिजे. कारण आपण एड प्रकारे, कारण ती फॅमिली पूर्ण दुःखात आहे, त्यांना कळत नाहीये की आता करायचं काय. इकडनं हॉस्पिटलचे रूल्स, शासनाचे रूल्स, प्रत्येकाच्या नियमांमध्ये तो पेशंट अडकलेला आहे. त्याला कळत नाहीये की मी आता क्वारंटाईन सेंटरला जाऊ का, माझे वडील तिथे ऍडमिट आहेत त्याला जेवण देऊ का, माझ्या आईचं बघू, कुणालाही काहीही कळत नाही. सगळेजण याच्यामध्ये अडकलेले. हे अडकलेले असताना आम्ही ट्रीटमेंटमध्ये अडकलेलो. हे सगळं असताना हे जे काही लोकप्रतिनिधी आहेत यांनी हे जे काही मदत लोकांना करतात ही पण फार गरजेची आहे. कारण याच्याशिवाय ही सगळी साखळी जोडली जाऊ शकत नाही. पोलीस तिथे रस्त्यावर उतरून काम करतात, पोलीस पण लोकांना समजून सांगतायत की बाबा रे बाहेर निघू नका, पण लोक ऐकत नाही. पोलिसांना आरेतुरीची भाषा करतायत. ह्या सगळ्या गोष्टी प्रत्येकाने जबाबदारी ठेवून वागणं गरजेचं आहे असं मला वाटतं. आज या व्यासपीठावर मला हे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. आणि मला असं वाटतंय की हा मेसेज सर्वांनी पूर्ण सोलापूरपर्यंत पोहोचवावा आणि आपली आपली जबाबदारी ओळखून प्रत्येकाने वागावं, म्हणजे आपण ह्या कोरोनाच्या महामारीला मिळून हारू शकतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आधी आपण जे काही सांगितलं त्याचा मी पूर्णपणे सहमत आहे. यानंतर पुढील मनोगत डॉक्टर श्रीकांत माकम सर यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. डॉक्टर श्रीकांत माकम सर. मार्कंडेय महामुनींना अभिवादन करून व्यासपीठावर असलेल्या सर्व मान्यवरांचे सुद्धा मी अभिवादन करतो. आणि आज या कार्यक्रमाला मी जमला त्याच्यासाठी सुद्धा सगळ्यांचे मी आभार मानतो. माझे मनोगत मी अगदी थोडक्यात मांडतो. माझं एक म्हणणं एवढंच राहील की मी ज्या अनुभवामधून गेलेलो आहे हा अनुभव सगळ्यांनीच घेण्याची गरज नाही. तर माझ्या अनुभवातून सगळ्यांनी शहाणे व्हावे. एका दगडाला ठेचल्यानंतर म्हणजे माणसाने असं आपण शहाणे व्हावे म्हणतो तसं प्रत्येकाने ठेच खाणं हे आवश्यक नाही आहे. तर मी माझ्या ज्या काही जीवनातल्या घटना घडल्या आहेत त्या अगदी जाऊन होत्या. माझा बाळ 1 महिन्याचा होता, त्यात आम्ही सगळे घरचे क्वारंटाईन झालो. आणि जसं आता सरांनी सांगितलं की एका कुटुंबाची जी अवस्था झालेली होती त्याच पद्धतीने आमची अवस्था झाली होती. माझ्या वडिलांच्या मृत्यूची बातमी आम्ही आमच्या आईला तब्बल 1 महिन्याने सांगितली. त्यासाठी आमच्या पूर्ण कुटुंबाला आणि आमच्या नातेवाईकांना खूप मानसिक त्रासातून जायला लागलेलं आहे. आणि त्यामुळे सगळ्यांना माझी एक विनंती राहील की सगळ्यांनी जे नियम आहेत म्हणजे नियम जे आहेत ते आपले जीवन हे व्यवस्थित होण्यासाठी आणि या संकटातून बाहेर पडण्यासाठी आहे. हे नियम
जाचक नसून म्हणजे आपल्याला त्रास देण्यासाठी नाही आहे हे सगळ्यांनी समजून घेणं गरजेचं आहे. नियम तुम्हाला घरी बांधून ठेवण्यासाठी म्हणा किंवा मुद्दाम कोणाला त्रास देण्यासाठी नाही आहे. तर या नियमांमुळे आपलं जीवन पुन्हा एकदा रुळावरती येणार आहे. फक्त यासाठी आपल्याला थोडासा संयम ठेवायचा आहे, वेळ द्यायचा आहे. आणि अशा वेळेस ज्या समाजातील अगदी खालच्या स्तरावरचे जे घटक आहेत त्यांना कुठल्या पद्धतीने मदत करू शकतो हे शासनाने आणि समाजातील डॉक्टर तर पूर्ण प्रयत्न करत आहेत, शासनसुद्धा प्रयत्न करत आहेत. तरी आणखीन काही नवीन कल्पना अंमलात आणू शकतो का याचा विचार करणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे आपण पुन्हा लॉकडाऊन येणार आहे तर ज्यांचं पोट हे रोजच्या कामावरती अवलंबून असतं तर अशा व्यक्तींसाठी बरेच समाजातील घटक पुढे येऊन मदत करत आहेत. त्यात सुद्धा आणखीन काही सुधारणा करता येतील का, आणखीन काही कल्पना ग्राउंड लेवलवरती अंमलात आणता येईल का याच्यासाठी विचार करणं खूप गरजेचं आहे. आणि या काळात मी जवळपास म्हणजे 28 दिवस क्वारंटाईन झालेलो. पुण्यावरून आल्यानंतर 14 दिवस क्वारंटाईन आणि नंतर घरी माझ्या वडिलांच्या मृत्यूची जेव्हा आम्ही बातमी देत होतो तर त्यावेळेस आमच्या बाहेर गावावरून मावशींना मामांना बोलून घ्यायला लागले. त्याच्यासोबत परत आम्ही होम क्वारंटाईन झाले. तर डबल 28 दिवसांच्या होम क्वारंटाईन नंतर आता मी बाहेर पडलो आहे आणि माझं काम मी परत व्यवस्थित सुरू करू शकलो. तर या 28 दिवसात मी जेव्हा घरी होतो त्यावेळेस सुद्धा मला बरेच जणांचे कॉल्स आले आणि त्यातून मी सगळ्यांना म्हणजे ज्यांना कोविड इन्फेक्शन झालेलं आहे त्यांना त्यांच्या फॅमिलीला एक धीर देऊ शकलो आणि मार्गदर्शन देऊ शकलो. यात मला खूप समाधान वाटतं की म्हणजे आपण अगदी घरातून बाहेर न पडता सुद्धा काही जणांना एक जे मार्गदर्शन देऊ शकलो. तर माझी सर्वांना विनंती आहे की ज्यांना कोणाला असा प्रॉब्लेम असेल किंवा ज्यांना कोणाला ही कंडिशन कशी फेस करायची याच्याबद्दल कुठलंही मार्गदर्शन हवं असेल तर मी 24/7 मी अवेलेबल आहे त्यासाठी. धन्यवाद सर. अतिशय कठीण प्रसंगावर मातम सरांनी मात केलं. म्हणतात ना, अकॉर्डिंग टू समवन इफ यू नॉट फेसिंग सिंगल प्रॉब्लेम इन अ डे डेफिनेटली यू आर वॉकिंग ऑन रॉंग पॅच. असो यानंतर पुढील मनोगत श्री बाबा मिस्त्री साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. सुरांजली चॅनल श्री मार्कंडे फाउंडेशनच्या वतीने आज जे कोविड योद्धा पुरस्कार आयोजित केले या कार्यक्रमाला उपस्थित MIDC पोलिसांचे वरिष्ठ प्रशासक सूर्यकांत पाटील साहेब, जेलोडचे वरिष्ठ प्रशासक मोगल साहेब, चेअरमन गुरम साहेब, डॉक्टर योगेश्वर दत्तू, सर्व योद्धा. आज महामारीचा प्रसार अत्या देशामध्ये आणि जगामध्ये आहे. असं असताना सोलापूर सुद्धा आता फार वाईट परिस्थिती आहे. कारण देशामध्ये आपला मृत्यूदर 3 नंबरवर आहे. हे आपल्याला दुःखाची बाब आहे. कारण पेशंट 5,000 होत्या 10,000 होत्या पेशंट भरून जात तसं डॉक्टर म्हणून इथंच आहे. परंतु जे मृत्यू होत आहे त्याला आपल्याला कुठं तर आळा घालण्याची गरज आहे, त्याला थांबवण्याची गरज आहे. मित्र, आज आपण आम्हाला पुरस्कार दिला त्याबद्दल मी मनापासून तुमचा आभार व्यक्त करतो. आज आपल्या गेल्या 3.5-4 महिन्यामध्ये डॉक्टर असू द्या, पोलीस असू द्या, समाजसेवक असू द्या, ते अहोरात्र प्रयत्न करतात की आपल्या सोलापूरला कसं करून कोरोनाला हातभार करावा. परंतु काही चुकं आपले पण आहे, काही चुकं शासनाची सुद्धा आहे. आज इथे योगेश कल्लोळ डॉक्टर बसले, त्यांनी लोकांना घेऊन जात आहे कोरोनासाठी. माझं एक मत आहे आपल्या सर्वांना, त्या ठिकाणी करोडला जातात त्या ठिकाणी कॉमन संडास बाथरूम आहे, टॉयलेट बाथरूम आहे, कॉमन आहे. इथं काय म्हणतात माहिती आहे, आपण तुम्हाला होम काम करू शकत नाही कारण तुम्हाला एकच टॉयलेट बाथरूम आहे, तुमचे 4 लोक आहेत, कसं राहणार तुम्ही? मग तिथं 1000 लोक आहेत, अजून 8च टॉयलेट बाथरूम. हे सुद्धा विचार करायची गोष्ट आहे. पण तुमचं ऐकलं कोण सांगू शकत नाही गोष्ट. पेड क्वारंटाईन करा म्हणलं तर आज लोकांकडे 4-5 हजार रुपये एका माणसाला दिला, एका दिवसाला नाही येत. लक्षात ठेवा, एका रूमाचा किंमत 4 ते 5 हजार. हे कोणी करू शकत. हे चुकता आपण. चोरी होती म्हणून घरचा दरवाजा बंद करा, बाथरूम जरा उघडं ठेवा. आज त्या ठिकाणी सुद्धा फार पॉझिटिव्ह निघाला साहेब, डॉक्टर साहेब. ज्या ठिकाणी क्वारंटाईन करावं सिंहगडला, तिथं सुद्धा जास्त पॉझिटिव्ह पेशंट निघाले. ह्याचा सुद्धा विचार करायची गोष्ट आहे.
तिथं थांबवा ना तुम्ही. आज माकम साहेबांच्या घरावर जे अतिशय दुःखाचा नंबर समजला, त्याला कुठलाही हॉस्पिटल घ्यायला तयार नाही. सोलापूरचे हॉस्पिटल पॉझिटिव्ह पेशंट घ्यायला तयारच नव्हते. त्यांनी कसं करून त्यांची परिस्थिती बघायची होती साहेब तिथं त्या दिवशी माकमची, डॉक्टर माकमची. हडबडावून ते कसं तर करून प्रयत्न करून पुण्याला घेऊन गेले त्यांच्या आईला. पण अशी वेळ घेऊन एक डॉक्टरच्या आईला एवढा त्रास होतो साहेब, अतिशय दुःखाची गोष्ट. आम्ही ह्यासाठी माझ्याबद्दल कोणाला राग असेल, मी प्रायव्हेट हॉस्पिटल फार बोललो, निवेदन दिलो, राग, कारण मी शेवटी सोलापूरकर आहे. सोलापूरच्या लोकांना त्रास होत असेल तर आम्ही कुठं बसणार नाही. आपण नावराज्ञ करतो, गुंडेसर करतो, आत्तर करतो, सर्व डॉक्टर तुम्ही गोरेसर करतो. आपण मी तर म्हणतो सोलापूरला डॉक्टर सगळे पेशंट पण जातात, काही हॉस्पिटलला पेशंट पण जात पण नाही डॉक्टर, अशी परिस्थिती असत आहे. शिरूरमध्ये तेच परिस्थिती होती पहिल्यांदा. शिरूरमध्ये एचओडी जात नव्हते, डॉक्टर जात नव्हते, लेक्चर जात नव्हते. ज्यावेळी आम्ही आंदोलन केल्यानंतर मग सगळे जायचं चालू केलं. पण हे वेळ काय ते हे वेळ येऊ देऊ नका. कारण सोलापूरचे आज आपल्या एवढे पेशंट वाढायचं कारण सुद्धा एक हॉस्पिटलच आहे. लक्षात सोलापूरला पहिला 12 एप्रिलला जे पेशंट निघाला आपला, तो मयत झाला त्या पेशंट. त्यानंतर तो साखळी तेलंगी पाशाकडमध्ये होती, तिथे कसं तर करून थोडं पोलिसांच्या आधी रात्र दिवस पॅक करून डॉक्टर वगैरे करून तिथं साखळी तुटली. पण एका हॉस्पिटलमुळं एका 4-5 दिवसामध्ये 50 पेशंट निघाले साहेब अश्विनी हॉस्पिटल. तिथून जी सुरुवात झाली तर आतापर्यंत थांबी नसेल. ह्याचा विचार शासनाने करायला पाहिजे. आज प्रत्येक राजकीय असतंय, कुणाला दबाव असतंय, कुणाला असतंय, म्हणतोय आज सर्वात जास्त राजकीय दबाव साहेब डॉक्टरवर आहे. फार त्रास आहे डॉक्टरला, काम करण्यामध्ये कठीण आहे त्यांना सध्या. पेशंट वाचला तरी त्यांना त्रास आहे, पेशंट गेला तर सुद्धा त्रास आहे. ह्याची सुद्धा जबाबदारी घ्यायची. पण आज मी ग्राउंड लेवल काम करतो असं मला माहित आहे परिस्थिती काय. आज प्रायव्हेटला जायला जातो माणूस, पैसे भरा सुद्धा तरी अडचण येते. कारण हॉस्पिटलचा खर्च फार मोठ्या प्रमाणात आहे, आयसीयूचा खर्च फार मोठ्या प्रमाणात, वेंटीचा खर्च फार मोठ्या प्रमाणात आहे. हे शासन कुठेतरी विचार करत. आज आपण महात्मा ज्योतिबा फुलेचा आपण स्कीम म्हणतो, पण ते कुणालाही कुठल्या हॉस्पिटलला ते मिळत नाही. हे सुद्धा दुःखाची गोष्ट आहे. पण केव्हा जर ज्या पेशंटला वेंटी लागला त्या पेशंटला ते महात्मा फुले आहे. माझ्यासारखा एका गरीब माणूस जर हॉस्पिटलला गेला, मला वेंटी लागला नाही, मी पॉप्युलर किंवा ऑक्सिजनवर बाहेर आला तर मला पूर्ण पैसे भरावे. हे फार आपण फार ह्याच्यात चाललो. खरं बघा, शेवटी शासनाचे नियम आहेत. आता डॉक्टर साहेब सांगितले बोलायचे साहेब, शासनाचे नियम असे असतात तसे असतात, त्यावर आम्हाला अंमलबजावणी करावं लागतंय. यात का वाद नाही करायला लागलं. परंतु हे काम करत असताना नागरिकांनी सुद्धा काळजी फार घेण्याची गरज आहे. आज पोलीस रात्र प्रयत्न करतात, डबल सीट फिरू नका, तोंडाला मास्क लावा, घराच्या बाहेर पडू नका, गर्दी ठिकाणी जाऊ नका. हे फार होतं साहेब. आज 10 दिवसाचा आपण शासनाने निर्णय घेतला की आपण लॉकडाऊन करायचं, पूर्ण लॉकडाऊन करायचं. पूर्ण करा, चांगली गोष्ट आहे. परंतु उघडल्यानंतर, लॉकडाऊन संपल्यानंतर ती गर्दी कशी असणार आपल्याला माहिती. त्याचा सुद्धा शासनाने विचार करायला पाहिजे की एका भागातला विभागणी करून तुम्ही सोडा. एकदम सोलापूर सोडू नका. सोलापूर सोडले की यापेक्षा दुप्पटून पेशंट वाढू शकतो. अशी सुद्धा आपल्याला मीटिंगमध्ये बोला साहेब तुम्ही ठरवलं. कारण ज्यावेळी लॉकडाऊन आपण सोडतो 10 दिवस झाल्यानंतर अफाट गर्दी होती, चेकराचेकरी साहेब. फक्त त्या मी होम बाजारमध्ये मार्केटमध्ये घेतलो होतो, टमाटे 100 रुपये तरी मी लोक पडून घेत होते. एक दुसऱ्याच्या मास्क नाही आणि पकडापकडी चालू आहे. म्हणजे याचा काय हे कुठं तर थांबते. मग 10 दिवस काय महिनाभर करून उपयोग नाही. त्याला कुठं तर ते साखळी बसायला पाहिजे. म्हणजे असं एक एरियाचं थोडं आज एक सोडले का 2 अशा 2 क्रिया आहेत. तुम्ही CP साहेब बोलतो, पण त्या ठिकाणी आज थोडं सोडलं तर गर्दी कमी होणार नाही. गर्दी कामा गर्दी झाली तर हा रोग आजार थांबणार आहे. या ठिकाणी आम्हाला बोलून माझा सत्कार केला, मला पुरस्कार दिला, त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे. मी काय जर अधिक काय बोलू शकतो, तुम्हाला वाईट वाटलं तर माफ करा. जय जय महाराज. आणि या कार्यक्रमात उपस्थित राहून सन्मानित होणारे मान्यवर श्री बाबा मिश्रेजी, अमृतचंदीजी, मला शुक्रवारी येण्यासाठी आमंत्रित केलेले मान्यवर श्री अनिल नंदलीजी, सर्वांच्या मनामध्ये उपस्थित असलेले त्या भगवंताला विनम्राने नमस्कार करतो. खरं तर आज या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची आवश्यकता होती. शुक्रवारी सांगितल्या कारणाने स्वीकार केला होतो, परंतु त्या दिवशी अचानक आपण असं
तुम्हा सर्वांचं देखील व्यक्त करतो आणि हेही व्यक्त करतो. आज ज्या योद्ध्यांचं आपण सन्मान केला त्या सर्व योद्ध्यांचं मी मनपूर्वक अत्यंत हृदयपूर्वक अभिनंदन करतोय. खरं तर संपूर्ण विश्व या कोरोनामुळे सर्व मानव समाज हतबल झालेला आहे, सर्वांना माहीत आहे. त्याचप्रमाणे भारत देश म्हणा, मुंबई म्हणा, पुणे म्हणा आणि महाराष्ट्रात तर सोलापूरमधील सुद्धा या कोरोनामुळे सर्वच जण त्रस्त आहोत. असे त्रस्त असताना मानव श्री पोलीस निरीक्षक जी एम मोगलजी आणि मान्य श्री सूर्यकांत पाटीलजी तथा सर्व डॉक्टर समूह आणि विशेष करून मला स्त्रीचं कौतुक वाटतोय. तेही सुद्धा या अत्यंत खरं म्हणलं तर जो अत्यावश्यक सेवा होतात त्यावेळी सर्वजण सेवा करून खरंच मानवता आणि मानव समाजाची सेवा केल्याबद्दल मी डॉक्टर जयश्री शिवाजी महास्वामीजी या वतीने माझ्या वैयक्तिक वतीने सर्वांचं मी मनस्वी आभार मानतो. अशा वेळेला एकामेकाचा पद्ध हे जी वाणी आहे संतांची त्या वाणीला एकामेकाचा अवघे होऊन सर्व सुरक्षित या नात्याने आपण काम केल्याबद्दल मी धन्यवाद देतो. सर्वांना शुभेच्छा. जास्त वेळ न देता मी सुद्धा कार्यक्रम जास्त वेळ न घेता सर्वांचं महाकाले सुश्रुतो महाकाले रुग्णालय आणि स्वराज्यांचं मी मनस्वी आभार मानतो आणि पुनश्च देखील व्यक्त करतो. सर्वांना शुभेच्छा. ओम शांती. नमस्कार. धन्यवाद सर. यानंतर श्री जे एन मोगल सर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जेल पोलीस ठाणे यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. श्री जे एन मोगल सर. आम्हा सर्वांना या ठिकाणी बोलून सत्कार केला त्याबद्दल मी स्वरांजली न्यूज चॅनल आणि श्री मार्कंडेय सोशल फाउंडेशन यांचे आभार व्यक्त करतो. या कोरोनाच्या काळात कोरोनाचा प्रसार होऊ नये यासाठी सर्व पोलीस दल कसोशीने प्रयत्न करत आहे. या प्रयत्नात काही पोलीस कर्मचारी शहीद झालेले आहेत, अनेक पोलिसांना कोरोनाची बाधा झालेली आहे आणि मोठ्या प्रमाणात सोलापूर शहर आणि काही दिवसापासून सोलापूर जिल्हा याच्यामध्ये ह्याचा प्रसार खूप मोठ्या प्रमाणात सुरू झाला आहे. ह्याची साखळी तोडणे हा जो प्रकार आहे तो करण्यासाठी प्रशासनानं प्रयत्न करून काहीही फायदा नाही. जोपर्यंत ही लोक चळवळ होत नाही आणि प्रत्येक माणूस कोरोनाच्या विरुद्ध पेटून उठत नाही ही साखळी तुटणार नाही. प्रशासनानं काम करायचं आणि लोकांनी त्याला मनात आलं तर सहकार्य करायचं, नाहीतर आपल्या गरजेनुसार त्याचा वापर करायचा. हा प्रकार जर राहिला तर आपल्याला 2 वर्ष ह्याच्याशी लढत बसावं लागेल. ह्याचा प्रसार रोखण्यासाठी साधं सरळ गणित आहे. ह्याचा जो प्रसार आहे ते तोंड, नाक आणि डोळे ह्याच्या मार्फत होतो. ह्याला हात लावायचा असेल, जेवायचं असेल, नाकात बोटं घालायची असतील, डोळे चोळायचे असतील तर हात लावा. ते झाल्यानंतर पुन्हा हात. सिंपल पन्ना आहे. ह्याचा प्रसार होतो कुठून? ह्या 3 जागेतून. ह्याला हात लावायचा नाही, ह्याला प्रोटेक्ट करायचं, झाकून ठेवायचं, चष्मा घाला, मास्क वापरा. ह्याला हात लावायचा आहे ना, हात धुवा, लावा, पुन्हा हात धुवा. सिंपल. बाहेरून आला आंघोळ करा. 20 सेकंद आपण हात धुतो का? खरंच विचार करा. पहिले धुत तरी होत होता. 20 सेकंद आपण कधीच हात धुवत नाही. 2 सेकंदात आपलं मोकळा. जे नियम आहेत त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं. सगळ्याला माहीत आहे धावत्या बसमध्ये चढणं चुकीचं आहे. आपल्याला लवकर जायचं असेल, बस सोडत असेल, सगळे पळणार. हे मानसिकता आहे. त्याला कुठंतरी ब्रेक लागणं गरजेचं आहे. स्लोईंग डाऊन द स्पीड ऑफ लाईट जे म्हणलं जातं ते कुठंतरी अंमलात आणायची गरज आहे. आता डॉक्टर मंडळी परेशान आहे. त्यांच्याकडे इतका फ्लो वाढलेला आहे की ते स्वतःला वाचवायचं का रोग्याला वाचवायचं ह्या विवंचनेला.
डॉक्टर कसे सर्वाईव्ह करतात हा एक गहन प्रश्न आहे. आमच्याकडे एक मयत झालेलं होतं सर, PM साठी गेलो होतो, आवश्यक होतं, इन्व्हेस्ट करायचं होतं. PPE किट घालावं लागलं, वैतागलो, लिटरली वैतागलो. नो वन कॅन बिअर इट. 3 तास होतो, असेच बारीक पंखे होते, त्याच्यात तुम्ही घालूच शकत नाही. घामात खोल जावं, 4 लिटर पाणी गेलं असेल. आणि अशा अवस्थेत डॉक्टर साहेब स्वतःला बघणार का त्या पेशंटला काय झालं त्याच्याकडे लक्ष देणार. आवर डिसिजन्स आर बेस्ड ऑन आवर स्टेट ऑफ माइंड. प्लीज थांबलो. ज्या माणसाची मानसिक अवस्था ठीक नाही, ज्याचं फिजिकल अपिरियन्स प्रॉब्लेमॅटिक झालेला आहे, तो समोरच्याला कुठल्या भाषेत नाही करू शकणार. डॉक्टरच परेशान असेल तर त्या समोरच्याला काय बघणार आहे. त्या PPE किटचं माझी विनंती आहे गुलाम साहेबांना आणि मेडिकल फील्डला जितके लोक आहेत त्यांना त्यात काहीतरी सुधारणा करा. एक तर सर्व रूम CAC करून टाका, नाहीतर त्याला कम्फर्टेबल करा. इट्स सिम्पल. हे का बरोबर काहीतरी करावं. त्याला घालायला 15-20 मिनिट लागतात, काढायला 15-20 मिनिट. सिम्प्लिसिटी मस्ट आहे. जोपर्यंत थिंग्स सिम्पल होत नाही ते अप्लिकेबल होणार नाही. तुमचा डॉक्टर व्यवस्थित ट्रीट करणार नाही. लिहून घ्या, तुम्ही किती म्हणा. कृपया त्या PPE किटवर संशोधन करा. ते फ्रेंडली, युजर फ्रेंडली असायला पाहिजे. एकदम इझी असायला पाहिजे. घालायला त्रास नको, काढायला त्रास नको, घातल्यावर प्रॉब्लेमॅटिक नको. त्याच्यावर काहीतरी संशोधन करा. काय करायचं ते करा, पण ते युजर फ्रेंडली करा. त्या पेशंटच्या ऐवजी त्या PPE किटच्या डॉक्टरला भीती वाटत असेल, डॉक्टर साहेब नाही काहीतरी मी त्यांना हा प्रश्न निश्चितच विचारला असता, तुम्ही कसे घालता. ज्या आता येणाऱ्या लॉकडाऊन मध्ये जे प्रिकॉशन्स घ्यायला पाहिजे ते प्रिकॉशन्स घ्यायलाच पाहिजे. कंपल्सरी आणि ज्या गोष्टी आहेत त्या आपण ऐच्छिक करून ठेवलेल्या आहेत, ऑप्शनल. त्याच्यात बायफर्केट करा. ह्या करायच्याच आहेत म्हणजे करायच्याच आहेत, ज्या करायच्या नाहीत ऑप्शनल आहेत त्याच्याबद्दल विचार करा. बिना जेम रोड मध्ये आता माझं 5 किलो वजन कमी केलेलं आहे कोरोनाने. हे जर थोडस वाढवायची इच्छा असेल तर सूचनांकडे दुर्लक्ष करायची जी मूळ मानवी सोलापूरकर प्रवृत्ती आहे त्याला कुठेतरी ब्रेक लावा. आणि मला माहित आहे, बाबा मिस्त्री साहेबांना पण माहित आहे, सोलापूरकर पेटून उठला की तो धुळधाण करेल कोरोनाची. पण ह्याची लोक चळवळ होणं आवश्यक आहे. प्रत्येकाने ठरवणं आवश्यक आहे की मी ह्याला हरवेन. मी विनाकारण बाहेर जाणार नाही. मी गप्पाचे फळं रंगवणार नाही. मी मास्क परिधान करेन. विनाकारण एक गोष्टीसाठी 10 बाहेर फिरणार नाही. हे जेव्हा येईल त्यावेळेस निश्चितच आपण ह्याला हरवू. आपण मला इथे बोलवला, सत्कार केला, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक्स. धन्यवाद सर. अगदी अनमोल असं मत आपण व्यक्त केलं. त्यानंतर श्री सूर्यकांत पाटील सर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, MIDC पोलीस ठाणे, यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. श्री सूर्यकांत पाटील सर. स्वरांजली चॅनल, मार्केटिंग फाउंडेशन, स्पेशल फाउंडेशन च्या वतीनं आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय गुलाम सर, पूर्ण व्यासपीठ, कारण आज जे ओळखीच्या सगळी नावं घेतली ते संपूर्ण. सर्वप्रथम जो आमचा मान सन्मान केला त्याबद्दल दयानजी मामड्या, गोरेशंकर, अनिल यांचं मनापासून आभार मानतो. माझ्या सहित सर्वांचा जे सत्कार केला त्यांच्याबद्दलही मी तुमचा आभार मानतो. या लढाईत कुणीतरी पाठीवर थाप टाकायची गरज होती, आपण ती टाकतात त्याबद्दल सोलापुरात मी आणि आमचे अतिशय जवळचे स्नेही बाबा, आम्ही दररोज नई जिंदगीत ह्या लॉकडाऊन झाल्यानंतर दररोज आम्ही सकाळी संध्याकाळी भेटत होतो आणि याच्यावर चर्चा चालायची.
सुरुवातीच्या काळात काही वाटलं नाही, मार्च एप्रिलला काही वाटलं नाही. मला वाटतं 12 एप्रिलला उद्घाटन झालं मोगल साहेबाच्या हाती. त्याच्यानंतर मोगल साहेबाकडे संशयानं बघितलं जाऊ लागलं आमच्या खात्यात की तुम्ही काही इफेक्टिव्ह कारवाई केली नाही म्हणून असं झालं असेल. ते सगळे आम्ही मोगल साहेबाकडे पाहत होतो, ते कसं करतायत, काय करतायत, त्यांचं मंडप चालू आहे का, स्टेज चालू आहे का. अक्षरशः लग्न घ्यायपेक्षाही वाईट नाही होतं. आणि सुरुवातीच्या काळात सर्व कोविड हा पोलीस खात्यानं दत्तक घेतला. महानगरपालिकेचा काय रोल असतो कोणाला माहीत नव्हतं, बाकी कुठल्या प्रशासनाचा काय रोल आहे ते माहीत नव्हतं. आमचे वरिष्ठ म्हणायचे पळा, आम्ही पळायचो. पळण्यातच आमच्या हातीत प्रवेश झाल्यानंतर मी माझे 2 माणसं जवळचे गमावले. त्या नाकाबंदी, त्या गाड्या धरा, गाड्या जमा करा, आणि त्या ज्या खेळामध्ये कधी कोविडची लागण आमच्या लोकांना झाली आम्हाला कळलं नाही. आणि जेव्हा आमच्या लोकांना लागण झाली, आमचे लोक MIDCची दुसऱ्या पुरुषाला गेले किंवा जात होते किंवा CP ऑफिसला जात होते, तर आमच्या लोकांना असे लांबून बोलून MIDC लांब उभा आहे, तर हा पॉझिटिव्ह आहे पोलीस बाद. इतकी वाईट अवस्था आली आमच्यावर. जवळपास आम्ही त्या काळात 1500च्या वर गाड्या धरल्या, आज 600च्या वर गुन्हे दाखल आहेत. पण करायची पाळी यायला नको होती आणि दुर्दैवानं आम्हाला हे करावं लागलं. करता करता कधी आम्हाला लागण झाली कळलंही नाही. मग असे गोगल साहेब सांगत होते की लोकांनी स्वतः सुधारलं, आम्हाला सुद्धा सुख मिळालं असतं, आम्ही आमची माणसं वाचवू शकलो असतो. जेव्हा लॉकडाऊन केलं त्यावेळेस हे लोकांनी त्याचं गांभीर्य ओळखून घरात बसले असते, बाहेर निघाले नसते, गाड्या फिरले नसते, भाजीपाला एवढी गडबड केली असती, तर कदाचित हे प्रसार झाला नसता. त्यातून आम्हाला लोकांना आमची ही 2 माणसं वाचली असते. मला त्या दरम्यान त्या काळामध्ये आश्चर्य वाटत होतं लोकांचं की भाजीपाल्याला एवढी गडबड का होती. रोज भाजीपाला, आणि कधी खात होते की नव्हते हा विचार करण्याचा प्रश्न होता. कधी कधी तर 3 शेवग्याच्या शेंगा घ्यायचं, दिवसभर गाडीवर जायचं, कुठे गेलं तर भाजी आणायची. तरी चेष्टा लावली, लॉकडाऊनची चेष्टा लावली. पण मला असं माहिती आहे की सोलापुरातल्या तरुण पिढीला लेझिम खेळण्याशिवाय दुसरं काहीच काम नाही. 5-6 महिने लेझिम खेळले, मार्कंडेच्या आले कॅन्सल करायचं, डान्स ग्रुपमध्ये नाचायचं, हे सगळं दुसरं काय काम. पण त्या दरम्यान एवढी गडबड कुठल्या तरी 17ची 16ची कुठल्या तरी दवाखान्याची हॉस्पिटलची फाईल तिकीट ठेवायची, घेऊन करायची. ते कोविडच्या भीतीने आम्ही लांबून बघायचं. आम्हाला काही नंबर आहे, कधी दिसला साल दिसलं ठीक, नाही दिसलं तर धरून ठेवू. आणि काहीतरी गाडीत ठेवायचं, फाईल ठेवण्याचं गोळ्याची स्ट्रीप, गोळ्याची स्ट्रीप, त्यातल्या अर्ध्या गोळ्या रिकामीच खाल्लेल्या गोळ्या, तर ते आणायचं चालू. आणि त्या दवाखान्यात नावाखाने उगीच हिडत होते, कारण नसताना फिरले. आणि सगळ्यात मोठं म्हणजे जे आपण जे म्हणतो ना सार्वजनिक नळ वगैरे हे सगळं ठीक आहे बाबा, पण तुम्ही जर तुमची स्वतःचीच काळजी घेतली असेल तर ह्याची याची विषादच नव्हती. आपण फार उशिरा लागण झाले, पण आपण काय होत नाही सोलापुरात काय होत नाही, ही जी बेफिकीर वृत्ती होती आपल्या सोलापूरकरांची, त्याच्यामुळे हे आज दिवस आले. आज 3161 कालचा आकडा, 298 मृत्यू. मला सांगा 298 माणसं गमावणं सोपं आहे? त्या 298 कुटुंबावर काय वेळ आले सर? पण हे पोलीस समजून घ्यायला तयार नाही, मास्क वापरायला तयार, पोलीस बघितलं नाक धरतात, जवळ काय नसलं नाक धरते पोलीस बघून, किंवा रुमाल काढते तोंडाला लावते, नाही तर आम्ही शर्ट काढायला पाहिजे, शर्टात तोंड बांधली त्यांची. ही अवस्था कशी आहे? फक्त पोलीस बघितले की बास. पूर्वीच्या काळामध्ये वडीलधारी माणसं बसली दिसले की सुनबाई पदर घ्यायची, तसा हा प्रकार. आणि
म्हणजे तुमची तुम्हाला कळायची नाही. तुम्ही पोलिसाकडे बघून जर हे करत असाल त्याला असं कोरोना थांबणार नाही, थांबणार. लिहून घ्या बाहेर. तुम्ही तुमचीच काळजी करत नसाल आणि तुमची काळजी प्रशासनाने करावी हा जर उद्देश ठेवत असाल तर हा विषय बंद केला बघा. 3 पत्ते सांगतात सगळे डॉक्टर. मगाशी डॉक्टर मंडळींनी सांगितलं मग आता आमचं आमच्याच सांगितलं त्या शिवान पडले घरात घर आहे अवस्था आम्ही बघितलेलो आहे कंटेनमेंट करता. आणि ते काय हाल होत आहेत हे आम्ही बघितले आणि आमचे काय बेजारी झाली पुन्हा पोलीस खात्याची ते न सांगणे बरं. कारण तुम्ही लोक कौतुक करता. पहिल्यांदा पोलीसवाल्याचं कौतुक होत आहे कोरोनाच्या निमित्तानं. हे बी काही कमी नाही आमच्यासाठी. एरवी कधी पोलिसाचं कौतुक कोणी केलेलं ऐकलं नाही. बदमाश आहेत, आरामखोर, असं आहे तसं आहे. पण ह्यावेळेस पोलीसवाल्याने काठी जरी मारली सॉरी 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 म्हणून उलटं बोलणार. मध्यंतरी आम्ही जरा थोडं स्ट्रिक्ट सुरू केलं कारण धरून धरून कंट्रोल आले. गाड्या केसेस करू कंट्रोल. हँग बोलायला कॉम्प्युटर रोज रोज 50-50 रोज दाखल करायचे म्हटलं. त्याच्यानंतर आम्ही काठी हातात धरले. त्यांनी पर्याय काढला लोकांना. बायकोला मागे लागले. कधी नाही ते बायको अति प्रेम दिसू लागले 3 महिने. ज्या माऊलीला कधी लग्न झाल्यापासून बिचारा घेऊन कधी हिंडला नसेल, कुठल्या हॉटेलमध्ये घेऊन गेला असेल चालू होती तेव्हा, कुठल्या पार्कवर घेऊन गेला असेल, ते मात्र सोबत घेऊन फिरायला. आम्ही दोघा तिघाला विचारलं बाई नाही सर मारता म्हणून म्हणजे त्यात मी पोलिसांनी पर्याय काढला. तुम्ही कधी क्लिप बघितली असेल तर बघा. गाडीच्या आडवं घेऊन गेले त्याला. ही वेळ कशी काय होते काय होते. आता आम्ही गाड्या धरतो. गाडी धरली की कमीत कमी 10-15 जण येते. साहेब इकडे चाललो साहेब तिकडे. अरे म्हटलं बाबांनो तुम्ही जर घरात बसला तर आम्हाला 2 ग्लास सुद्धा काय मिळतील. आम्ही आमच्या लेकरावर बसू. अहो जेवढे वर्षात आंघोळी बघतात तेवढ्या 3 महिन्यात आंघोळ्या केल्या. जेवढे आम्ही ठरवलं की आता आजारी पडायचं. आणि माझ्यावर एवढी वाईट वेळ आली माझ्यावर की 2 गेले एका मागे गेले. पहिल्यांदा 19 लोकांना श्वाप दिला त्यात पॉझिटिव्ह आला. त्याच्यानंतर त्यात मी पण श्वाप देणार सुदैवाने आम्हाला काही झालं नाही. त्याच्यानंतर पुन्हा त्याच्यात लागत दुसरी गाडी त्यात जवळपास 35 पोलीस ॲट अ टाइम क्वारंटाईन घेऊन गेलेले वेगळेच. अजून पण 20 लोक आजार झाले स्पेशल स्टाफच नाही जे आहे त्यात घेऊन जात. शेवटी मी आणि माझ्याकडे 5 लोक होते. बाबाला मी सांगत बाबा माहिती 5 लोक होते आणि आमच्या हद्दीत पिकअप झाला वाढ झाली. आता जर समजा मला चान्स होता पळून जायला 14 दिवस माझ्याकडे मैतच होता. पहिली मैत आमच्याकडे पहिली ओपनिंग केलं मैत माझ्याकडे मैत्री मी पहिला. एवढं असताना मला कुलूप लावून ठाण्याला निघून जाता आलं असतं. पण त्यावेळेस आमची संख्या वाढत होती. 50-60ची यादी आली तर 1/3 पेशंट MIDC येत होते. बाबाने रोज फोन आज किती रोज बाबा आज किती. मी म्हणतो बाबा आपल्याकडे एवढे कुठले आहेत इकडे आहेत तिकडे आहेत. बाबाला रोज आमचं म्हणजे न खंड पडता आम्ही दोघं बोलतो. मध्ये 2 दिवस गॅप पडला तर बाबा म्हणला बोललंच झालं आपलं सोळगावच्या इथं एवढा संपर्क जोडत आहे आमचा. पण हे विषय हाच. आणि बाबा त्यात सिव्हिल हॉस्पिटल रुग्णसेवा यांचं ते आयुष्य त्यात चाललंय. त्याच्यामुळे बाबाचा सल्ला आम्ही बी घेतो आणि तिथं काय त्याचं आम्हाला कळतं किंवा बाबा असं झालं आपण काय करायला पाहिजे. आम्ही बाबाचा सल्ला पण घेतो. कारण हे प्रसंग पहिल्यांदा आमच्यावर आले दवाखान्याचं. पहिले येत होतं फक्त इतकंच भरायचा पण बॉडी पोस्टमॉर्टमला पाठवायची. बाहेर पाशाचं पोस्टमॉर्टम झालं की बाहेर यायचे आम्ही निघून जायचं. पण हे असला प्रसंग कधी आलाच नाही. त्याचे नातेवाईक कोण हुडकायचा प्रसंग पहिल्यांदा झाला. यातलं कुणाला पाठवायचं कुणाला नाही पाठवायचं हाय रिस्क कुठली लो रिस्क कुठली आम्हाला काहीच कळत नव्हतं. तुम्ही लोक तर येत नव्हता महानगरपालिकेवर. मग आम्ही जे दिसेल त्याला गाडीत मुंबईत सोडून जातो. पॉझिटिव्ह आला जा घर भरतो. मग बाबाला फोन करायचा बाबा सॅनिटायझरची गाडी बाबा बाबाच्या हातात तिकडून बाबा नाही जिंदगीचे पण इकडे पण गाडी बाबाने पाठवायची सॅनिटाईज करायला.
ॲम्ब्युलन्स बाबानेच पाठवायचं. ॲम्ब्युलन्सला फोन केला की थांबा साहेब, कुठे येऊ, कसा येऊ, आणि तुम्ही तिथे थांबा, मी येतो, मला माहीत नाही. आमचं पोलीस रस्त्यावर ॲम्ब्युलन्स न्यायला हे सुरुवातीच्या काळात खूप केलं पोलीस, आणि ते बोला खूप बोल. मग माझी ती परिस्थिती झाल्यानंतर मी आता ठरवलं की पेशंट तर वाढत आहे आणि पोलीस तर नाही. मग शेवटी हात्यावर बाहेर काढलं जनताकडे. मी नगरसेवकाला बोलवून घेतलो, मला अशाची परिस्थिती आहे. म्हणजे आमच्या प्रशासनाच्या आधी आपण मी निर्णय घेतला होता. नगरसेवक पहिले बोलून घेतले, झाडाखाली बसलो आम्ही. असंच झाले, काय करावं ते सांगा, काय तुम्हाला तर मैदानात पर्याय आहे, त्या मैदानात माणसंच नाही. नंतर मग आम्ही पहिला प्रयोग केला निलमनगर, कारण त्यावेळेस तिथं 50च्या वर पेशंट होते निलमनगर एकट्या. म्हणजे माकमच्या घरापासून खाली जर गेलो होतो मग 60च्या वर होतं. मग तिथं पहिला प्रयोग केला, तिथं बैठका लावल्या, लोकांना समजावून सांगितलं, नगरसेवक आले, सामाजिक कार्यकर्ते आले, त्यांच्या बैठका झाल्या, 2-3 बैठका, भाजीवाल्याची बैठक, किराणावाल्याची बैठक. बाबा तू 8 दिवस गप बस, तुला विनंती करतो, तू गप बस, तुला काही पडत आम्हाला सांग, आम्ही देतो. मग ह्या सगळ्या दुकानदाराच्या बैठका, जनतेच्या बैठका, सामाजिक कार्यकर्त्याच्या बैठका, शेवटी तरुण पोरांची बैठक घेऊन 3-4 बैठका झाल्यानंतर तो कर्फ्यू सुरू झाला. मग मी माझ्या अंगावर काढलं, लोकांच्या अंगावर ठेवलं, आणि निलमनगरचा कर्फ्यू सुरू झाला की मग आजूबाजूला पेशंट भरपूर होते. मग त्याने सगळ्यांनी सुरू केलं. मग मला पुन्हा बोलायची पाळी आली, लोक मला बोलून घ्यायला, साहेब आमच्या भागात करायचं आहे आणि तुम्ही आमच्याकडे या, तुम्हाला फोटो वाटेल. हजार लोकांची बैठक घेतली, हजार लोकांची, माझ्याकडे फोटो आहे. हजार तरुण असे रस्ते भरून लोक. मग सुल्लेगरमध्ये केला, विनायकनगरची बैठक तर पाऊस चालू, मी मध्ये इकडं लोक तेवढे, माझी पोलीसची गाडी मध्ये, त्याचा स्पीकर, आणि मधून मी बोलतो सांगितलं असं करायचं तसं करा. आणि तुम्हाला सांगतो की सोलापुरातले सगळ्यात चांगले लोक कुठं असतात त्या भागात आहे. माझे 6 वर्ष मी इकडे काढले, जेरोड पासून मोहरम बेरम सगळे इथून इकडे काढलं. पण ही पहिली वेळ होती एमआयडीसी सेवा करायची, आणि मला अत्यंत आनंद आहे, अभिमान आहे की मला ह्या लोकांची सेवा करायला चान्स मिळाला. अशी लोक मला सोलापुरात भेटली. आवाज नाही, परत 1000-500 तरुण बोलायचे, साहेब सांगा काय. आणि तिथून जे लोन पसरलं, निलमनगर असा जे फिरलो, फार घरकुल बंद केला, घरकुल 100%. आणि आज त्याची फळं होती अशी आहे की आम्ही रोज मीटिंगमध्ये बघतो, आकडे खूप हल्ला होता. निलमनगर 0 झालं, विनायकनगर 0 झालं. फक्त मला घरकुला 3 दिवस भेटला कर्फ्यू. अगर 5 दिवस भेटला असता तर ते पण नील करून ठेवलं असतं. पण हे कर्फ्यू म्हणजे आता हा जो लॉकडाऊन, मी आमच्या साहेबांच्या बैठकीत बोललो की जनता कर्फ्यू करा, तुम्ही लॉकडाऊन करू म्हणून नका, जनता कर्फ्यू म्हणा. जनता उतरल्याशिवाय काहीच खरं नाही, जनतेनं मनावर घेतल्याशिवाय काही खरं नाही. आणि पोलीस येतात, रस्त्याला गाड्या करतायत, गल्ली गाडी गेली तेवढ्या घरात जातात, गाडी पुढे गेली मागं वापरून बघतात कुठेपर्यंत गेला. परवा व्हॉट्सअपवर जोक करत होता की तू बाहेर पडत हत्तीच्या पायाखाली देऊ, असं जर धमकी दिली तर हत्ती केवढा बघायला नको गेला. एवढी लोकांची मानसिकता खराब झाली. म्हणून आता मी सांगतो, उद्यापासून झाली माझी उद्या पहिली बैठक ठरली येता उद्यापासून मी 4 दिवस फक्त काम करतो. लॉकडाऊन लिहून देतो तुम्हाला, आता मी फक्त 4 दिवस काम करतो. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार लॉकडाऊन आहे. 4 दिवसामध्ये एवढं वातावरण फिरवणार, लोकांना भेटणार, लोकांना बोलणार, आणि लोकांच्याच हवाली करणार, आणि नंतर 10 दिवस मी आराम करणार. उद्या पहिली बैठक आपली स्वागत नगरला, मार्केट नगरला 11 वाजता, आणि तिथून सगळ्या लोकांनाच करायला होणार. मी गणेश मंडळाच्या बैठक घेतली, लोक आपल्याबरोबर वयसला आश्चर्य वाटतं की हे आताच का करायचं, अजून 40 दिवस पुढे गणपती. मी मंडळाला सांगितलं, गणपती निमित्त काढलं, बैठक लावली, त्यांना सांगितलं उद्या लॉकडाऊन होणार आहे, भविष्यात चाला. मी त्याच लोकांना कामाला लावणार, तेच लोक काम करणार, त्याची बैठक लावणार, त्याचे मंडळ, त्याचे कार्यकर्ते. आणि इतकं स्ट्रिक्ट केलं आमच्या लोकांनी, जाणते लोकांनी किंवा बाबासाहेब
समाजात वजन असलेले नेते, त्यांनी मेन रोडला थांबले, गल्ली वळून मुलं लावले काट्या घेऊन आणि बाहेर जाऊ दिलं. तुला काय पाहिजे सांग, आम्ही आणतो, तू बाहेर येऊ. आणि असं झालं तरच ह्या लॉकडाऊनचा फायदा आहे, अन्यथा अजिबात फायदा होणार नाही. 3 महिन्यात काय झालं नाही, 10 दिवसांत काय होणार नाही. म्हणून माझी तुमच्या ह्या चॅनलच्या वतीने सर्वांना विनंती आहे की तुम्ही जर प्रक्षेपण करणार असाल तर मी सांगतो की जनतेनंच हातात घेतला लॉकडाऊन तर पैसे येणार आपली यश होणार. आम्ही रात्रंदिवस गाड्या घेऊन फिरायला तयार आहे, नाकाबंदी करतो, गाड्या धरतो, डबल सीट पकडतो, सगळं करू आम्ही, पण त्यानं इफेक्ट होणार नाही. जनतेनं स्वतःच्या हातात हे घेतलं पाहिजे. जनतेनं स्वतःहून समजून घेतलं पाहिजे की मी सुरक्षित, माझं कुटुंब सुरक्षित, माझी गल्ली सुरक्षित, माझं समाज सुरक्षित, नंतर माझं सोलापूर सुरक्षित. असा जर विचार केला तर सोलापूर निवडलं, नाही तर मला वाटत नाही. अजून 10 दिवस करा, 15 दिवस करा, काही फरक पडणार. याला अनेक कारण आहेत, कोणाला दोष देण्यात मतलब नाही, पण मी म्हणतो की मी स्वतः दोषी आहे. हा करोना व्हायरस पसरवायला मी स्वतः दोषी आहे. मी माझी जर काळजी घेतली असती, मी माझ्या जर कुटुंबाला बघितलं असतं तर मी दुसऱ्याला देऊ शकलो नसतो. आणि म्हणून मी तुम्हाला पुन्हा सोलापूरकरांना ह्या माध्यमातून मी विनंती करतो की ह्या उद्याचं जे 10 दिवसाचा लॉकडाऊन आहे तो जनता कर्फ्यू म्हणून पाळा. जनतेनंच आपापल्या गल्ल्या सांभाळा, आपली घरं सांभाळा. कुटुंब प्रमुखांना आपली घराची जबाबदारी घ्यावी, त्यांना आपल्या घरातला एकही माणूस बाहेर येताना कामा नये एवढी जर दक्षता प्रत्येकाने घेतली कुटुंब प्रमुखांना तर ही साखळी तुटायला काही हरकत नाही, ही तुटेलच. आणि ह्याचा अनुभव आम्ही घेतला आहे, जनता कर्फ्यू करून घेतला की बंद होतंय. तुम्ही संपर्क तोडला की बंद होते, हे मला खात्रीशीर मी सांगू शकतो. मोठंही बोला मी सांगू पटवून देऊ शकतो. म्हणून मी तुम्हाला सर्वांचं मी जे आमचा आज मान सन्मान केला, खूप उशीर पण झाला आहे आणि त्यांनी अतिशय चांगला कार्यक्रम ठेवला. आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की आम्हाला आज पुन्हा अजून लढायचं बळ मिळेल आजच्या या सत्कारामधून. आपण जेव्हा सत्कार केला त्याबद्दल मी तुम्हाला सर्वांचे आभार मानतो. आणि आपण प्रत्येकजण आता कोविड योद्धा व्हा आणि कमीत कमी 10 कुटुंबाला तरी तुम्ही जर साक्षर करू शकला ह्या बाबतीत तर आजचा हा कार्यक्रम फलश्रुत झाला असं मी समजेल. आणि पुरस्कार ज्या आणि येत्या ह्या 10 दिवसामध्ये आपण सर्वजण या प्रसंगाला समर्थपणे तोंड द्यावं अशी मी सर्वांना विनंती करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद पाटील सर. अगदी सोलापूरची वास्तविक परिस्थिती आपण आपल्या मनाबद्दल व्यक्त केलं. मीटिंग्स वगैरे घेतल्या होतात. खूप म्हणजे पोलीस यंत्रणांचे एवढे एफर्ट्स आहेत ना, सॅल्यूट आहे. कारण मी पण नीलमनगरचाच रहिवासी आहे. असं यानंतर शेवटचं मनोगत डॉक्टर माणिक गुरव सर, चेअरमन मार्कंडे सहकारी रुग्णालय सोलापूर यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. डॉक्टर माणिक गुरव सर. मान्यवर उपस्थित व्याटचे मोगल सर, पाटील सर, बाबा मिस्त्री आणि इतर सर्वजण. खरं तर आज कार्यक्रम हा जो केला हा थोडासा आधी झाला आहे. संपूर्ण करोना हरवल्यानंतर पुन्हा एकदा हा कार्यक्रम करायला पाहिजे. पण या कार्यक्रमाला यावं की नाही या मनस्थितीत होतो. तुमच्या लक्षात आलं असेल मी उठताना पकडून उठतोय, कारण मागचे 3 महिने जे अशा पद्धतीने गेलेले आहेत. आणि सोलापुरात मला वाटतं सगळ्यात जास्त जर का कुठल्या माणसाला झालं असेल या करोनात मला वाटतं मी असेल. पण अनेक पद्धतीनं अनेक आरोप, वैयक्तिक आरोप माझ्यावर झाले होते. पण माझं एक तत्व होतं, ते तत्व असं होतं की एखादं काम घेतल्यानंतर तिथं फ्रंट लेवलवर काम करायचं, मागं भरून काम करायचं. आणि मी करोनाच्या वॉर्डात जाऊन सुद्धा फिरून तिथं काय चाललंय काय बघत असतो. आणि ज्या गोष्टी करायच्या आहेत त्या गोष्टी करण्यासाठी माझ्या हाताखालच्या एवोंना सीएमओना पाठवत नाही, मी स्वतः जात असतो. आणि असंच काम करणं हे मला अपेक्षित होतं, ते मी करत होतो. आता बाबा मिस्त्री सरांनी सांगितलंय, पवार सरांनी सांगितलंय, मोगल सरांनी सांगितलंय, 4 डॉक्टर्सनी सांगितलंय. ह्यांनी जे काही सांगितलंय ना त्याच्यावर मी जे काही सांगणार आहे त्यातल्या जवळपास 70% भाग कमी झाले. पण ज्या गोष्टी सांगायच्या आहेत त्या मी सांगतो. वेळ अशी होती की माझं सुद्धा वय 59. डायबिटीस असेल का नाही अशी शंका आहे. मला ऑप्शन होता की मी याच्यातनं ऑप्ट आउट होऊ शकतो की ॲज अ डायबिटीस म्हणून. पण माझे वडील अंबाजी गुरव, कदाचित काही जण ओळखत असतील, त्यांनी मला एकच सांगितलं की त्यांनी ज्यावेळेला लहान होते त्यावेळेला फ्लूची साथ बघितली होती. आणि ते सांगत होते की मी 5-6 वर्षाचा होतो आणि असं स्मशानभूमीला लोक जाऊन यायचे, घरी आले की अजून एक प्रेत तयार असेल ते पुन्हा घेऊन जायचे. आणि अशी ही जी संधी मिळते ती आयुष्यात कधीतरी एकदा संधी मिळते. म्हणजे एखाद्या रोगावर आपल्याला लढण्यासाठी
आणि ती संधी मला गमवायची नव्हती. आणि डॉक्टरांचं म्हणजे जे काही काम आहे त्याबद्दल मला एक छोटंसं एवढंच सांगायचं आहे की आम्ही डॉक्टर असे म्हणतो की भाग्य आहे थोर म्हणून संधी सेवेची लाभते कितीदा, प्रेम आशा कारुण्य जागवूया, रुग्णसेवा जाणून ईश सेवा, ज्ञानमार्गी ही बुद्धी सदा राहो, शल्यकर्मी कौशल्य प्राप्त होवो, थांग नाही तन मनाच्या तळाचा, थिटे सारे पण प्रयत्न सदा राहो, प्रयत्न सदा राहो. प्रयत्न करायलाच पाहिजे, त्याशिवाय हे काही होणार नाही. आता करोनाचा जो काही इश्यू आहे, मी आहे गायनेकॉलॉजिस्ट, म्हणजे माझा करोनाशी तसा वास्तविक तर संबंध नाहीये, पण मला इतकी सवय झाली आता 3 दिवसापूर्वीची गोष्ट सांगतो. माझ्याकडे एक पेशंट आली, त्यांना लग्न होऊन 5 वर्ष झाले, मुलं होत नाही, पण आता 2 महिने झाले होते. मी म्हटलं प्रेग्नन्सी टेस्ट करा. प्रेग्नन्सी टेस्ट केली, सिस्टरने माझ्याजवळ आणून ठेवले, ते लोक समोर बसले. सिस्टरने सांगितलं सर सिस्टर निगेटिव्ह आहे. मी त्यांना सांगितलं अभिनंदन, तुमचं टेस्ट निगेटिव्ह आहे. त्यांना कळायचं बंद झालं, डॉक्टर असं काय म्हणलं टेस्ट निगेटिव्ह आहे. माझ्या डोक्यात टेस्ट पॉझिटिव्ह ही फक्त करोना 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 प्रेग्नन्सीचं काहीच आहे. घटना अशी आहे. असे काही गमतीदार प्रसंग झालेले आहेत, काही कटू प्रसंग झालेले आहेत. शिवशंकर साहेबांनी अचानकपणे धाड घातली, भरणे सरांनी धाड घातली, आणि ज्या पद्धतीनं एका क्षणी त्यांनी सांगितलं की यांच्यावर कायदेशीर कारवाई करा. पण ज्या वेळेला मी त्यांना ऍक्च्युली काम काय चाललंय हे दाखवायला घेऊन गेलो आणि त्यांनी आयुष्यात बघितलं, मी सरांना लिटरली त्या दिवशी पीपी किट जे असतात ना सर, तेव्हा तुम्ही बोलतो पीपी किट बद्दल काय करायचं तुम्ही म्हणलं, मी बोलतो. तर मी ते घालायला लावलं, चला सर म्हणलं, आणि माझ्यासोबत ते मी आणि अजून एक जण कोणते होते, बाकीचे सगळे मागे सरले, बाकीचे सगळे मागे सरले. मी त्याला ICU A B मध्ये घेऊन गेलो, आणि ज्या वेळेला त्यांनी बघितलं, बाहेर आल्यानंतर त्यांनी एवढंच सांगितलं, इथलं मी बघितलं सगळ्यापैकी सगळ्यात जास्त स्वच्छता या हॉस्पिटलमध्ये, आणि सगळे बेड्स फुल आहेत. त्यांनी या माणसाला जर का लपवण्यासारखं असेल त्यांनी मला आतच घेऊन गेलं असतं. प्रॉब्लेम असा होता की ICU डी बंद होतं. हो बंद होतं, त्याचं कारण काय, ICU डी बंद असल्यामुळे तिथलं मॅनपॉवर घेऊन मी ICU A B C चालू ठेवलं. मी काय, माझ्याकडे फक्त बेड्स असून उपयोग नाही, माझ्याकडे माणसं पाहिजेत, मॅनपॉवर पाहिजे, आणि मॅनपॉवर हे मिळत नाही ॲट प्रेझेंट सिच्युएशनमध्ये. सरांना माहिती आहे की आमच्याकडं किती जण आले नाहीत म्हणून त्यांच्यावर खटले दाखल करण्यासाठी, केसेस वगैरे करण्यासाठी आलेले होते. मला एकदा फोन आला साखर पोलीस चौकीतनं की तुम्ही ताबडतोब या. मी गेलो, नाही म्हणाले की असे यांच्यावर केसेस दाखल झाले, तुमची साक्ष पाहिजे. मी म्हटलं मी देत नाही साक्ष. त्यात का मी जर का साक्ष दिली तर कोर्टात मला यावं लागेल, मला हे काम करण्याबद्दल तर करू एकदाच साक्ष करत बसतो. मी म्हटलं मी देत नाही, माझ्या ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसरला पाठवतो, त्यांनी साक्ष देतो. अशा गोष्टी काय चाललंय काय, आताच्या एका सिच्युएशनमध्ये 4 स्तंभ आहेत. एक म्हणजे वैद्यकीय स्तंभ एक आहे, दुसरा जो स्तंभ आहे तो प्रशासकीय स्तंभ आहे की ज्यामध्ये IAS येतात, पोलीस यंत्रणा, सगळ्या गोष्टी येतात, आणि तिसरा जो स्तंभ आहे तो म्हणजे मीडियाचा स्तंभ आहे. आणि मी आज येण्यामागचं कारण म्हणजे मीडियाचा स्तंभ आहे की मीडिया ज्या पद्धतीनं तुमचं प्रोजेक्ट या ठिकाणी बाहेर करेल त्यानुसार लोक ते ऐकतात. आणि मला ही संधी सोडायची नव्हती आज की आपण जे काही काम केले ते लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे, आणि लोकांना आपण समजावून सांगायला पाहिजे की बाबा हे करू नका, हे करा. आणि शेवटचा जो स्तंभ आहे तो म्हणजे मला असं वाटतं की हा राजकीय जो इच्छाशक्ती जी असते ती. आणि मला इथं असं वाटतं या ठिकाणी सगळ्यांनी जर का एका याच्यानं जर का काम केलं तरच ही गोष्ट होणार आहे, नाही तर होणार नाही. माकम सरांचं तुम्ही उदाहरण दिले की बाबा मिस्त्रींनी, माकम सरांच्या वेळेला परिस्थिती अशी होती की सोलापुरात प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये कोरोना पेशंट ट्रीटमेंट द्यायची नाही असं सांगितलेलं होतं, आणि आम्ही बैठक घेतली की माकम सरांच्या आईला आपण ॲडमिट करायचं का. आम्हाला वरून निर्णय आला की सोलापुरात प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये कोरोना घ्यायचं नाही. आणि त्यावेळेला सरांना ॲम्ब्युलन्सची व्यवस्था उपलब्ध करून मी पुण्याला पाठवलं. तेव्हाच नाही, त्याच्यानंतरच्या 5 डॉक्टरांना ॲम्ब्युलन्सची सेवा कधी रात्री 2 वाजता म्हटलं तरी 2 वाजता मी ॲम्ब्युलन्सची सेवा उपलब्ध करून दिली. आता प्रॉब्लेम असा आहे, गव्हर्नमेंटच्याकडनं काही गाईडलाईन्स चाललेत नसतात, पण लोकांना असं वाटतं की कोरोनाची ट्रीटमेंट फ्री आहे. ती असं नाही आहे. महात्मा फुलेमध्ये योजनेमध्ये तुम्ही असाल तर त्याच्यात तुम्हाला फ्री मिळू शकते 20%. उरलेले 60% जे आहेत ना ते गव्हर्नमेंटच्या नॉर्म प्रमाणे 4,000, 7,000, 9,000 याप्रमाणे बिलिंग करायचे, आणि बाकीचे 20% जे असतात ना ते तुमचे प्रायव्हेट प्रमाणे करू शकतात. पण करंट सिच्युएशनमध्ये लोक आमच्याकडे जे येतात ते बिलाच्या वेळेला आता जास्त येतात. आतापर्यंत कसं होतं, आम्हाला बेड मिळत नाही म्हणून येत होते, ऍडमिट केलं नाही म्हणून येत होते. आता ऍडमिट होत आहे, सगळीकडे व्यवस्था केल्यामुळे नाही का आमच्याकडे सुद्धा 4-5 बेड इकडचे तिकडचे शिल्लक राहत आहेत, काही प्रॉब्लेम नाहीये. पण बिलचा प्रसंग ज्या वेळेला येतो, मी सांगतोय मागच्या महिन्यामध्ये आम्ही जवळपास
1 कोटी रुपये लॉस मार्कंडेय सोलापूर रुग्णालय. आणि दुसरं एक सांगतो, या करोनाच्यासाठी मागच्या 3 महिन्यामध्ये आम्ही 1.25 कोटी रुपयाची खरेदी केली. म्हणजे नवीन व्हेंटिलेटर घेतले, नवीन हायफ्लो ऑक्सिजन मीटर घेतले, नवीन पाईपलाईन घेतले, सगळ्याच गोष्टी खरेदी केल्या. पण शेवटी कसं आहे माहिती आहे का, एक वेळ अशी येऊ शकते की हॉस्पिटलला जर का परवडत नसेल तर हॉस्पिटल चालणार कसं. आता ठीक आहे, ते आमचं कोऑपरेटिव्ह हॉस्पिटल आहे, आधीचे काही पैसे आहेत त्यामुळे चालू शकते. पण प्रायव्हेट हॉस्पिटल जर का एखादा माणूस असेल आणि त्याच्यासमोर समजा महिन्याचा समजा एक 5 लाखाचा हप्ता असेल, आज पेशंटच येत नसतील तर हॉस्पिटल तो रन करू शकत नाही. तर ही गोष्ट सुद्धा महत्वाची आहे. जिथे अमिताभ बच्चन सारख्या माणसाला या कोरोना सोडलेलं नाही. तो 4.5 महिने झाला तो घराबाहेर पडलाच नाही अमिताभ बच्चन. मग तरी त्याला कोरोना झाला. आणि माझं सुद्धा तसं सांगतो मी, माझे वडील आता 83 वर्षाचे आहेत, मी त्यांना 4.5 महिने झाले त्यांना घरातून बाहेर काढलेलं नाही. माझ्यावर ते रोज चिडतात, कारण माझ्याकडे खाली बसतात ते, त्यांच्याकडे रोज एक 50 लोक तरी भेटायला येतात, 50 लोक तरी रोज भेटायला येतात. 4.5 महिने झाले त्यांनी घराबाहेर पडलेले नाही. त्यामुळे आम्ही जे काही कामं करतोय डॉक्टर्स, हे अशा पद्धतीनं काम करतोय. तसंच हे पोलीस लोक काम करतात. म्हणजे आता करोनाला हरवायचं असेल तर एकच गोष्ट आहे, हा जो आता जे तुम्ही 10 दिवसाचा लॉकडाऊन म्हणताय, जर तुम्ही खरंच चिटकवा, खरंच सांगतो अगदी, कारण जोपर्यंत लोकांना हे कळत नाही की हा कोरोना स्वतःहून जात नाही, आपण त्याच्या जवळ जाऊन त्याला आपण अट्रॅक्ट करतोय, त्याला घेऊन घरी जातो. आणि तुम्ही पहिल्यांदा एक लक्षात ठेवा, मी वेळोवेळी सांगतोय, करोना हरवायचा असेल तर घराबाहेर पडत असताना तुम्ही पहिल्यांदा आपल्या आई वडिलांचं, आपल्या मुलांच्या तोंडाकडे बघा आणि विचार करा, मी जर का घराबाहेर पडलो आणि घराबाहेर पडल्यानंतर मी घरी आलो आणि माझ्यामुळे जर का घरी कोरोना झाला तर या आई वडिलांना तुम्ही तोंड दाखवू शकाल का? आपल्या मुलाबाळांना तोंड दाखवू शकाल का? नाही. मग तसं असेल तर तुम्ही कशाला करता सगळ्या गोष्टी? मास्क वापरायलाच पाहिजे, हात स्वच्छ धुवायलाच पाहिजे, गरज नसेल त्या ठिकाणी जायलाच नको. आता सर कोरोना वॉर्डात सगळ्यात बेकार अवस्था जी आहे ना, ही माणसं अशी घाबरली, जे आज जे पेशंट असतात किंवा क्वारंटाईनमध्ये जे पेशंट असतात ना, कारण ते एक प्रकारचं जेलच आहे ते. मला वाटतं आता 2 दिवस झाले मी फक्त घरी बसलोय झोपू नये, मला 2 दिवसातच इतका कंटाळा आला की नको वाटू लागले, कारण का मान हलवली तर मला चक्कर येऊ लागली, मला नको, मला होईना ते काम. मग हे 14 दिवस जर का एखाद्या रूममध्ये जर का थांबत असतील तर ते फार डिफिकल्ट आहे. आणि ह्याची आम्ही व्यवस्था अशी केली की आम्ही करोना वॉर्डामध्ये त्यांच्या एंटरटेनमेंटची सोय केली. FM बँड सुरू ठेवलेत आम्ही. आणि मला पत्रकार एकदा आले होते माझ्याकडे, ते म्हणाले सर तुमच्या कोरोनामध्ये काय चाललंय तुम्हाला माहिती का? हो म्हणलं, मी तुम्हाला दाखवतो. मी कटकन फोन लावला, त्यांच्या हातात दिला, तर त्यांना ते संगीत ऐकू येतं. म्हटलं हे काय सर संगीत? त्या सिस्टरने सांगितलं की ते FM बँड सुरू आहे आमच्याकडे, ती लोक जे ऑक्सिजनवर आहेत आणि जे बाकीचे साधे आहेत ते FM बँडवर ते ऐकतायत. आणि बाकी आमचे जे कोणी डॉक्टर्स आहेत वगैरे त्यांना व्यवस्थित एंटरटेनमेंट करतात आणि त्यामुळे काय होतंय याच्यातनं चांगल्या जाते. आणि मला सांगायला अभिमान वाटतोय, आज 328 पैकी अराउंड 170 लोक आमच्याकडनं बरे होऊन डिस्चार्ज झाले. आणि माझा मृत्यूदर आहे ना सगळ्यात महत्वाचा, मृत्यूदर आणि पीपी किड 2 गोष्टी बोलताना मी माझं थांबवतो, कारण एकदा मला बोलायला सुटलं की विसरतो. मृत्यूदर कमी करायचा असेल तर अमोल आचरेकरांनी जे सांगितलंय, लवकर जर का पेशंट आला तर मृत्यूदर कमी होतो, उशिरा आला तर मृत्यूदर वाढतो. मग हा कमी करायचा असेल तर काय, जो पेशंट मृत्यू पावणार आहे तुम्ही मॅक्झिमम त्याच्यामध्ये काही करू शकत नाही. त्याचं कारण सांगतो, ज्याला ऑक्सिजन सॅच्युरेशन ऑन ऍडमिशन 70-80% आहे आणि ऑक्सिजन लावल्यानंतर सुद्धा तो लवकर वर येत नाही, तो माणूस शक्यतो वर येत नाही. याच्यावर आम्ही पेपर तयार करतोय, या सायंटिफिक डाटा गोळा करून पेपर तयार करण्याचं काम चालू आहे. जो पेशंट 80% आहे आणि तिथं आल्यानंतर ऑक्सिजन येण्यानंतर तो फाडकन 90-95 आलाय, तो पेशंट वाचतोय. आणि हा डाटा जर का बघितला तर जे लोक उशीर आहेत ते वाचत आहेत. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं पहिल्यांदा. दुसरी गोष्ट, मृत्यूदर कमी करायचा असेल तर सिंपल गोष्ट आहे, तुम्ही नंबर ऑफ टेस्ट जर का वाढवले तर तुमचं घरचं डिनॉमिनेटर वाढेल. 100 मध्ये 10%, तेच 1000 मध्ये 15, किती झाले? 1.5%. त्यामुळे टेस्ट जर का वाढवले तर सोलापूरचा मृत्यूदर आपोआप कमी होईल. पण हे होत नाही. प्रॉब्लेम आहे की जे वाढले ते वाढणारच आहेत, ते काही कमी होणार नाही, नंबर तेवढाच राहणार आहे. पण तुम्हाला पर्सेंटेज कमी करायचं असेल तर खालचा तो हे आहे ना तो वाढवा. ह्या 2 गोष्टी. पीपी किट बाबतीत सर, मोबाईलचं तुम्ही म्हणाले की तुम्ही ओपनिंग वॅक्सिन केली, पण मी एक विकेट कीपर सारखं काम करतोय मार्कंडेय रुग्णालयामध्ये. कारण का सांगू का,
फेब्रुवारी महिन्यापासून ज्या वेळेला करोना सुरू झाला त्या एंडला आम्ही फिवर कुठे सुरू केली. कुठलाही पेशंट येऊ द्या, पहिल्यांदा फिवर उठलेला यायला पाहिजे, तिथून त्याचा एक्सरे काढायला पाहिजे, ऑक्सिजन सॅच्युरेशन बघायला पाहिजे, मगच आपण ठरवायचं की तो आत घ्यायचा तो बाहेर काढायचा. आणि तो जो आलेला पहिला पेशंट होता तो तिथं आला होता. त्याच्याकडे चिठ्ठी होती न्यूमोनिया झाल्यामुळं, आणि आमच्या तिथल्या लोकांनी तो पेशंट आत नाही घेता विकेट किट चांगलं केलं आणि त्यांना सिव्हिलला पाठवले. जो जर का मी त्या दिवशी आत घेतला असता तर आज बाबा मिस्त्री सर अजून एका हॉस्पिटलसोबत माझं सुद्धा नाव करायचं. आणि पीपी किट हा, आणि पीपी किटचं सर, पीपी किटचं कसं आहे प्रॉब्लेम सांगू का. आम्ही जवळपास मी आता तुम्हाला कदाचित माहिती असेल, सुरुवातीला पीपी किट मिळत नव्हते, त्यावेळेला छत्रीच्या कापडानं पीपी किट मी तयार केलं होतं आणि सिव्हिलमध्ये सुद्धा तेच पीपी किट वापरत होते. अंदाजे सुरुवातीला 900 पीपी किट मी तयार केले होते. ते छत्रीचं कापड असतं ना त्याचं वर्ण घालायचं आणि खाली पॅन्ट सारखं, पायामध्ये मोजे असतात तसे घालायचे आणि तो रुई इजोबल म्हणजे पोटॅशियम सोडियम हायपोक्लोराईडमध्ये क्लीन करायचं आणि पुन्हा वापरायचं. तो चांगला होता. पण प्रॉब्लेम काय आहे, त्याच्यामध्ये कुठेतरी छिद्र पडलं आणि तो व्हायरल एन्व्हायरमेंटमध्ये जर का गेला तर ते छिद्रावाटे ते आत येऊ शकतं, पण त्या पीपी किटचा उपयोग होणार नाही. आता पीपी किट सुद्धा 40 GSM, 80 GSM, 90 GSM असे किट्स आहेत. आता 90 GSM किट आहे ना, हवा चांगला असतं की ज्याच्यामध्ये हवा खेळत नाही आणि ते तसं पाहिजे, कारण तुम्ही व्हायरल एन्व्हायरमेंटमध्ये काम करता. जेवढा व्हायरल एन्व्हायरमेंट जास्त आहे तेवढं तुमच्यावर व्हायरस अटॅक होण्याची शक्यता जास्त आहे. पण त्याचा तोटा काय आहे की तो जो घातल्यानंतर आत हवा खेळत नाही आणि घामा सुरू होतात, त्यामुळे बाकीची तुम्ही 6 तास दिली. आता आम्ही नंतर काय केलं, ते पीपी किट बाजूला ठेवले. आता आम्ही काय केलंय, गाऊन्स असतात का आपण सर्जन बोलतात गाऊन्स, तसे गाऊन्स तयार केले. समोर आणि इतर संपूर्ण प्लॅस्टिकचं कापड आणि मागं कॉटन. आणि आता अमोल आचरेकर सर जे आले होते ना, ते सगळे डॉक्टर्स आणि आम्ही सुद्धा ते गाऊन्स लावतो, कॅप लावतो, मास्क लावतो आणि फेस मास्क लावतो आणि आम्ही करोना वॉर्डात जातो. त्याच्यामुळं आम्हाला अंगावर ते करोनाचे जे येणारे पार्टिकल्स वगैरे असतात, व्हायरसेस, ते या प्लॅस्टिकवर असतात, आमच्या अंगात जात नाही. अंगात आज सगळे तुमच्या कपड्यावर तुम्ही ते घरी घेऊन. तर हे पीपी किट बद्दल प्रॉब्लेम असा की पीपी किट तर घालायलाच पाहिजे, नाही घातले तर तुम्ही एक्सपोज होणार. आता घालून जेवढं काही शक्य आहे तेवढं आम्ही काम करतो. आता सगळ्यात शेवटी फक्त मी एकच, ज्या अमिताभचं मी नाव घेतलंय त्या अमिताभचं मी उदाहरण सांगतो की त्यांनी सांगितलंय, गुजर जाएगा मुश्किल बहुत है ये वक्त मगर गुजर जाएगा. जिंदा रहने का ये जो जज्बा फिर उभर आएगा. माना मौत आज चेहरा बदल कर आई है, माना रात काली है, भयानक है, गहराई है. लोग दरवाजे पर रास्तों पर रुके बैठे हैं, कई घबराए हैं, सहमे हैं, छुपे बैठे हैं, मगर यकीन रख बस लम्हा है, ये पल में निकल जाएगा. जिंदा रहने का ये जज्बा है फिर असर आएगा. मुश्किल बहुत है मगर वक्त ही तो है, ये भी गुजर जाएगा. नुकताच डॉक्टर अमिताभ बच्चन सरांनी ट्विटवरती जे कविता पोस्ट केलं होतं अगदी छान डॉक्टर माणिक गुलाम सरांनी आपल्यासमोर व्यक्त केलं. एक आवर्जून उल्लेख करू इच्छितो, डॉक्टर हरिवंश बच्चन सरांनी पण एक कविता लिहिली होतं. त्यामध्ये असं होतं की असफलता एक चुनौती है, इसे स्वीकार करो. असफलता एक चुनौती है, इसे स्वीकार करो. क्या कमी रह गए हैं देखो और सुधार करो. जब तक न सफल हो नींद चैन को त्यागो तुम. जब तक न सफल हो नींद चैन को त्यागो तुम. संघर्ष का मैदान छोड़कर मत भागो तुम. कुछ किए बिना किसकी जय जयकार नहीं होती. कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. तर आजच्या स्वराज्य चॅनल व मार्कंडे सोशल फाउंडेशन आयोजित कोविड योद्धा पुरस्काराच्या माध्यमातून मी सर्व सोलापूरवासियांना एक कळकळीची विनंती करतो की कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करा. लॉकडाऊनचे नियम पाळा, मास्क वापरा, सोशल डिस्टन्सिंग मेंटेन करा. कोरोना विरुद्ध लढण्यासाठी प्रशासनाला आपलं सहकार्य अपेक्षा आहे. त्यानंतर कार्यक्रमाचा शेवट आभार व्यक्त करण्यासाठी मी पुढील चित्र सौ रेणुका बुधारक मॅडम यांच्याकडे सोपवतो. वेळ फार झाली, मी जास्त वेळ घेणार नाही. वेळात वेळ काढून आलेल्या प्रत्येक मान्यवरांचं मोठ्या मनाने पुरस्कार स्वीकारलेल्या मान्यवरांचं मी आभार मानते. तसेच या कार्यक्रमासाठी आलेल्या प्रत्येकांचं मी आभार मानून आयोजकांच्या संमतीने हा कार्यक्रम